In this video, we learn 4th Mathematics Chapter 6 Division Part 1st. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण चौथी गणित 6वा चॅप्टर भागाकार भाग 1 आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहूया लगेच. In this video, we learn division part 1st, concept of division, the interrelation between division and multiplication, two-digit division by one-digit number, dividing 0 by a non-zero numbers, exercise and homework. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात डिव्हिजन पार्ट फर्स्ट म्हणजेच भागाकार भाग 1. यामध्ये कन्सेप्ट ऑफ डिव्हिजन, भागाकाराची संकल्पना, द इंटररिलेशन बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन म्हणजेच भागाकार आणि गुणाकार यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे, टू डिजिट डिवायडेड बाय वन डिजिट म्हणजेच दोन अंकी संख्यांना एक अंकी संख्येने भाग देणे, डिवायडिंग 0 बाय नॉन झिरो नंबर्स म्हणजे शून्याला शून्य नसलेल्या संख्येने भागणे, त्याचबरोबर एक्सरसाइज अँड सो मेनी थिंग्स वी हॅव सीन हिअर. सो लेट्स स्टार्ट द कन्सेप्ट ऑफ डिव्हिजन अँड सम रिव्हिजन प्रॉब्लेम्स सून. तर आपण सुरुवातीला काही सराव प्रश्न पाहूयात. डिव्हिजन म्हणजे काय, using dot method and using object. Here solve the following problems using dot. This problem solved by dot. First of all, we see the concept of division. Division means to divided equally. म्हणजेच डिव्हिजन म्हणजे काय, तर आपल्याला ज्या काही संख्या असतील किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वांमध्ये समान वाटणे. सपोज दॅट here the problem 8 divided 2 means 8 ball divided into 2 boys or 2 girls. तर पहा 8 चेंडू आहेत आपल्याकडे. सपोज दॅट 1 2 3 4 5 6 7 and 8. 1 2 3 4 5 6 7 8. These 8 balls divided into 2 boys. Suppose that this is A and here the boy B. So first ball give to him one ball to A, second ball to A, second ball to B, third ball to A, third ball to B, fourth ball to A, फोर्थ बॉल टू बी. म्हणजेच पहा ए या मुलाला 1 2 3 4 4 बॉल मिळालेले आहेत आणि बी या मुलाला 1 2 3 4 4 बॉल मिळालेले आहेत. म्हणजेकडे जर समजा आपल्याकडे 8 चेंडू असतील तर दोघात जर वाटली तर ते एकाला 4 आणि दुसऱ्याला 4 मिळतील. यालाच आपण डिवाइड किंवा भागाकार असं म्हणतो किंवा डिव्हिजन असं म्हणतो. तर हे नेमकं मांडणी कशी करायची यांची किंवा मांडायचं कसं पहा. तर हे 8 डिवायडेड 2 चा टेबल म्हणायचं आहे आपल्याला 8 येईपर्यंत. 2 1 चा 2 2 2 चा 4 2 3 चा 6 2 4 चा 8. इथं 4 लिहायचंय जितका आपण पाडा म्हटला, टेबल जितकं आपण काउंट केलेलं आहे. अँड हिअर राईट 8 8 मायनस 8 0. सो दिस इज युअर क्वेश्चन. म्हणजे हा तुमचा भागाकार असतो आणि प्रत्येकाला मग 4 चेंडू मिळतात किंवा 4 फुलं असतील, 4 चॉकलेट असतील, व्हॉट एव्हर मे बी. सो इट्स आन्सर बिकम 4. 8 डिवायडेड 2 इज इक्वल टू 4. नाउ द सेकंड क्वेश्चन युजिंग डॉट म्हणजेच बिंदूच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी हा भागाकार करायचा आहे. तर या ठिकाणी 16 डिवायडेड 4 म्हणजेच या ठिकाणी पहा 16 डॉट घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8.
तर हे डॉट घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 करायचे, म्हणजे याचे 4 पार्ट करायचे. तर पहा, हा एक पार्ट होईल, दिस सेकंड पार्ट 4, थर्ड पार्ट 4 डॉट 4 डॉट, म्हणजे 4 डॉटचा एक 4 डॉट 4 डॉट 4 डॉट असे 4 पार्ट झालेले आहेत. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 16 डिवायडेड 4 इज इक्वल टू 4. means 16 dot, 16 ball, 16 chocolate. If you divided equally in 4 boys, 4 girls, then each boys and each girls have 4 chocolates or 4 balls, whatever may be. तर तुमच्याकडे जर 16 चॉकलेट असतील किंवा 16 चेंडू असतील आणि ते तुम्ही 4 जणांना जर वाटत असाल तर प्रत्येकाला 4 मिळतात, हे यावरून तुमच्या लक्षात येतं. यानंतर पाहूया यामधील तिसरा प्रश्न जो डॉटचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे. हियर 18 डिवायडेड 6 मीन्स 6 डॉटचा एक आपल्याला या ठिकाणी ग्रुप बनवायचा आहे. तर पहा 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 मीन्स इन each row 6 dot 6 dot 6 dot, total 18 dot, means 6 6 6 3 times you can equally divided. So your answer 18 divided 6 is equal to 3, and which written as a division form 18 divided 6, 6 3 चा 18, 18 minus 18 0 0. Now the next concept or next question, 24 divided 8 means each group 8 dot 1 2 3 4 5 6 7 8, 8 dot 1 2 3 4 5 6 7 8, 8 dot 1 2 3 4 5 6 7 8, 8 dot, total 24 dot. So you can write 24 divided 8, 8 3 चा 24, 24 minus 24 0. So your answer 24 divided 8 is equal to 3. In this way we solve these problems. Now we see the next concept. Now we see the interrelation between division and multiplication. म्हणजेच या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार यांच्यामधील सहसंबंध हा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर गुणाकार आणि भागाकार ह्या एकमेकाच्या विरुद्ध क्रिया आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. मीन्स द डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन आर ऑपोजिट ऑपरेशन्स ऑल्सो वी हॅव सीन. सो द कन्सेप्ट ऑफ डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन अँड इट्स रिलेशनशिप, लाईक इफ यू टेक अ प्रॉब्लेम लाईक 4 into 5 is equal to 20. 4 into 5 is equal to 20. Here the multiplication, now we have see 20 divided 4 is equal to 5. 20 divided 4 is equal to 5 and 20 divided 5 is equal to 4. Means here the 4 multiple 5 is equal to 20, but 20 divided by 4 is equal to 5 and 20 divided by 5 is equal to 4. म्हणजेच 4 गुणिले 5 यांचा गुणाकार 20 येतो, परंतु 20 ला जर 4 न भागलं तर उत्तर येतं 5 आणि 20 ला 5 न भागलं तर उत्तर येतं 4. आणखी आपण उदाहरण पाहूयात. 4 into 7 is equal to 28. But 28 divided 4 is equal to 7 and 28 divided 7 is equal to 4. Means here the concept is 4 into 7 is equal to 28. If 28 divided by 4 you got 7 and 28 divided by 7 you have 4. म्हणजेच 4 गुणिले 7 बरोबर 28 येतं. तर 28 ला 4 ने भागलं तर 7 येईल आणि 28 ला 7 ने भागलं तर 4 येईल. म्हणजे आपण या कन्सेप्टचा अतिशय सहज पद्धतीने वापर करू शकतो. सपोज 5 into 9 is equal to 45.
Hence 45 divided 5 is equal to 9 and 45 divided 9 is equal to 5. तर या ठिकाणी 4 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 9 जर केलं तर 45 उत्तर येतं आणि त्याच 45 ला जर 5 ने भागलं तर 9 येतं आणि 45 ला जर 9 ने भागलं तर 5 येतं. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी हा भागाकार करू शकतो किंवा आपल्याला करता येतो. तर यानंतर पाहूया आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे आणि भागाकाराची नेमकी कन्सेप्ट काय आहे किंवा संकल्पना काय आहे. 2 डिजिट नंबर डिवायडेड बाय सिंगल डिजिट नंबर. सो यू हॅव तर आपण एक उदाहरण सोडवून घेऊयात. नाउ द फर्स्ट प्रॉब्लेम 24 divided 2. Then you write like 24 divided 4. 2. 24 divided 2. So first you divided 2 means here the place value 20. 20 divided 2, but you directly divided by 2, so you can write here 2 ones are 2 and you must divided single digit when you have single digit. तर आपल्याला एक अंक असेल तर सुरुवातीला एकाच अंकाला भागायचा आहे. बे एक बे 2 minus 2 0 and take the next digit 4. 2 2s are 4. 4 minus 4 0 means your answer 24 divided 2 is equal to, this is your answer. क्वेश्चन म्हणजे हा आहे भागाकार, तो आलेला आहे 12. या पद्धतीने पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन 36 divided 4. So how you write it? 36 divided 4. तर या ठिकाणी पहा, इफ यू काउंट द टेबल ऑफ 4, here the 3 is smaller than 4, so you can put the division by 0. 4 0 0 and 3 minus 0 3. Take the next digit 6 and now count the 4's table up to 36. म्हणजे आता आपल्याला 4 चा पाडा 36 पर्यंत म्हणायचा आहे. तर 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. तर हे 9 and here 36. 36 minus 36 0 means you count the table of 4 up to 9. 4 9 चा 36. So your answer become 36 divided 4 is equal to 9. तर अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रकारचे भागाकार करू शकतात. 60 भागिले 4. तर पहा 60 भागिले 4. तर 4 ने सुरुवातीला 6 ला भागूयात. 4 1 4, 4 मधून 6 गेले 2 राहिले. त्यानंतर नेक्स्ट 0 घ्या. 4 पंचे 20 आणि 20 भागिले 20 म्हणजे 20 वजा 20 0 आणि आपलं उत्तर आलेलं आहे 15. म्हणजे 60 भागिले 4 बरोबर 15. तर या पद्धतीनं 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हे आपल्याला लक्षात येईल किंवा समजेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट टू सॉल्व द एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन 75 divided 5. 75 divided 5. So its answer 5 1s are 5. 7 minus 5 is equal to 2. Take next digit 5. 5 5s are 25. म्हणजेच 5 5 25 आणि या ठिकाणी हे येईल 0. म्हणजेच आपलं जे उत्तर असणार आहे ते उत्तर म्हणजे क्वेश्चन बिकम 15 अँड रिमेन्स म्हणजे रिमाइंडर, यालाच आपण बाकी असं म्हणतो. तर बाकी आलेली आहे 0. म्हणजे आपण असं लिहू शकतो 75 divided 5 is equal to 15.
sorry. Okay, now we see the next question. 52 divided 4. 4 1 4, 5 मधून 4 गेलं, 1 राहिले या ठिकाणी. त्यानंतर पुढील अंक आहे 2. 4 त्रिकोण 12. तर 12च का, तर 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12. 12 किंवा 12 पेक्षा लहान पर्यंत हा पाडा म्हणावा लागतो. तर हे या ठिकाणी येईल 0, म्हणजे आपलं उत्तर येईल 13. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 44 डिवायडेड 3. 44 डिवायडेड 3. 3 1 3. 4 minus 3 is equal to 1 and next 4. Now count the table of 3. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 and the subtraction 14, 4 minus 2 2 and 1 minus 1 0 means this is remainder and this is question. म्हणजेच हा आहे आपला भागाकार आणि हे आहे बाकी. Now next question. Question number 4. 92 divided 8. 8 1 8. 9 मधून 8 वजा करा, 1 राहील आणि यानंतर आहे हे 2. 8 1 8. 12 मधून 8 गेले, या ठिकाणी राहील 4, म्हणजे भागाकार येईल आपला 11. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे 85 डिवायडेड 6. 85 डिवायडेड 6. तर 6चा पाडा म्हणायचा आपल्याला. 8 पेक्षा कमी किंवा 8, तर 6 1 6. 8 मधून 6 गेले, 2 राहतील. त्यानंतर नेक्स्ट 5. 6चा पाडा म्हणूयात आपण. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18 and 6 4 24. So 25 minus 24, 5 minus 4 1, 2 minus 2 0. Next 92 divided 7. 7 1 7. 9 minus 7 is equal to 2 and the next digit 2. 7 3 21. 2 minus 1 1 and 2 minus 2 0. In this way we solve this problem. You can write it and practice it. Now we see the next exercise. 33 divided 5. So here you can write as like 33 divided 5. So you first divided the first digit. 5 0 0 means 3 minus 0 3 and next digit 3. 5 6 30. 3 minus 0 3 and 3 minus 3 0 means the answer become 6. तर या ठिकाणी भागाकार आलेला आहे 6 आणि बाकी 3 means the question is 6 and the remainder 3. Next problem. 41 divided 8. 4 is less than 8 means या ठिकाणी 4 हे 8 पेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग घाला. 0 0 आणि 8 चा गुणाकार केला तर तो येईल 0. 4 मधून 0 गेले, 4च राहिलं, या ठिकाणी 1. 8चा पाडा म्हणा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40 म्हणून या ठिकाणी 5 लिहिलेलं आहे आणि हे 40 मधून 41. 1 मधून 0 गेलं 1, 4 मधून 4 0 म्हणजे भागाकार येईल 5 आणि बाकी असेल 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 51 डिवायडेड 7. 51 डिवायडेड 7. 7 0 0. 5 मधून 0 गेले 0. सॉरी 5 मधून 0 गेले 5 and the next digit 1. 7 7 49.
51 मायनस 49 इज इक्वल टू 2. तर या ठिकाणी लक्षात ठेवा 7 न भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देतो सुरुवातीला आणि प्रत्येक अंकाला भागलंच पाहिजे हे कंपल्सरी आहे. एक अंक असेल तर एक अंकाला आपण भागतो. यानंतर पाहू या ठिकाणी 80 भागिले 9. तर शून्याचा भाग 9 0 0 8 मधून 0 गेले 8 हे 0 आणि 9 8 72 10 मधून 2 वजा केले या ठिकाणी राहील 8 हातचे 1 7 मधून हे 8 वजा केलं 0. तर या पद्धतीने आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसे भागायचे हे आपण पाहिलेलं आहे. तर अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण नंबर 0 is divided by non-zero numbers. Here dividing 0 by a non-zero numbers म्हणजे कोणत्याही संख्येने शून्याला भागलं. समजा 8 भागिले 0 भागिले 8 आहे तर उत्तर किती असतं. तर या ठिकाणी पहा 0 भागिले 8 म्हणजे थोडक्यात एक सिंपल वे सांगतो तुम्हाला मी. तुमच्याकडे 0 चॉकलेट आहेत आणि तुम्ही 10 जणांना वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील 0च मिळतील. तुमच्याकडे 20 बॉल आहेत आणि 4 मुलांना तुम्ही वाटले तर प्रत्येकाला 5-5 बॉल मिळेल. पण जर तुमच्याकडे बॉल 0 आहेत आणि दोघाला वाटायचे तर दोघांना किती मिळतील 0. मीन्स इफ यू हॅव 0 चॉकलेट देन यू डिवायडेड टू युअर 2 फ्रेंड्स 0 चॉकलेट. इफ यू हॅव 0 बॉल सो यू डिवायडेड 0 बॉल टू इच फ्रेंड. म्हणजेच या ठिकाणी पाहता 8 ने जर शून्याला भागायचं असेल तर या ठिकाणी शून्याचा भाग 8 गुणिले 0 0च म्हणजे याचं उत्तर येतं 0 डिवायडेड 8 इज इक्वल टू 0. 0 डिवायडेड 9 ऑल्सो 0. 0 डिवायडेड 5 ऑल्सो 0. 0 डिवायडेड 4 ऑल्सो 0. मीन्स any non-zero numbers divided to 0 answer always 0. म्हणजे कोणत्याही संख्येने शून्याला जर भागलं तर उत्तर येतं 0 हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण एक्सरसाइज. द नेक्स्ट एक्सरसाइज 50 divided 5. सो यू राईट 50 divided 5. 5 1 5 here 0 and the next digit 0. So 0 divided by 5 0 and here also 0. 0 0. Now the next concept 19 divided 9. 9 1 9 0. Next digit 0. Here the next digit 0. 9 0 0 and answer become 10. So 50 divided 5 is equal to 10. 19 divided 9 also 10. 60 divided 3. 60 divided 3. 6 3 2 6 means here 0 and the next digit 0. 3 0 0 म्हणजे या ठिकाणी 0 म्हणजे 60 भागिले 3 जर केलं तर उत्तर येतं 20. म्हणजे शून्याला भागायचंच असतं हे लक्षात ठेवा. 40 डिवायडेड 2. 2 2 4. 4 minus 4 0 and next 0 0 0 and 0. सो सिंपल. म्हणजे 0 असेल तर तुम्ही 2 नी शून्यानं भागायचं असतं. म्हणजे याचं उत्तर येतं 40 भागिले 2 बरोबर 20. In this way we solve all these problems on the division and the concept of division. So it's a very funny chapter. तर सर्वांना सर्व प्रश्न समजले असतील. सर्व प्रश्न लिहा, सराव करा आणि होमवर्क मध्ये डिव्हिजनचे 20 क्वेश्चन तयार करायचीत आणि सोडवायचीत. म्हणजे तुम्हाला होमवर्क मध्ये 20 प्रश्न स्वतः तयार करायची डिव्हिजनची आणि ते सोडवायची आहेत.
भेटूया लवकरच नेक्स्ट चॅप्टरमध्ये. थँक्यू, बाय.